मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं। त्यानंतर मात्र मराठीचा आवाज जर कुणी बुलंद केला असेल तर तो एकाच आवाजाने, आणि तो आवाज आहे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संयुक्त महाराष्ट्र ठेवलेला महाराष्ट्राला मुंबई देणार नाही, इतकी कोण? पंडित जवाहरलाल नेहरू। आणि मग शेवटी महाराष्ट्रानं मुंबई घेतली आणि तेव्हाच पंडित जवाहरलाल नेहरू पुन्हा उघड्या मोटारीतनं फिरू लागले। देशाच्या मुळावरती कोणी आल्यानंतर, विशेष कोणी मुसलमान आल्यानंतर, त्यांना क्षमा केली जाणार नाही। शिवसैनिक जर मुंबईमध्ये कळायला नसता तर हिंदू पूर्णपणे मारला गेला असता, चिरडला गेला असता, विसरू नका आपण। मराठी आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा प्राण आहे, हे मी बोलतोय। आता काही उचलीगिरी करतात, करू द्या, विषयच नाही। अजेंडा आमचा घेतला विचारांचा आणि बघ करतायत, जाऊ दे। अरे काही लाज लज्जा थोडीशी, मराठीचा अभिमान काय असतो हे मला शिकवताय तुम्ही? पडल्याचं दुःख नाही हो, पण कोणी पडले? कालच्या कार्ट्यानी, हे नाच्या पोऱ्या, आणि तो राज्य लोकसभेमध्ये जाऊन काय करणार आहे? नाचणार आहे काय? तुमच्या मर्यादा तुम्ही सांभाळा, आमच्या मर्यादा आम्ही सांभाळू। फालतूपणा सहन केला जाणार नाही। अजूनही तुमच्या बरोबरच आहे आणि तुमच्या बरोबरच राहीन, पण जसा मी तुमच्या बरोबर राहिलो आहे तसेच आपल्याला आता उद्धवाच्या पाठीशी राहावं लागेल। कारण आता सगळा कारभार मी शिवसेनेचा उद्धवाच्याकडे सोपवलेला आहे, त्याच्या खांद्यावरती सोडलेला आहे। मराठीचा मुद्दा प्रथम शिवसेनेने उचलला आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी तो आपल्या नावावर खपवला, जसं की मराठी पाट्यांचा मुद्दा। दिवंगत आमदार विठ्ठलराव चव्हाण यांच्यानंतर त्यांची जागा माननीय दगडू सकपाळ यांनी चालवली। दगडू दादा सकपाळ, एक खरा शिवसैनिक, अखंड चैतन्याचा झरा, अस्मानी दरारा आणि बुलंद नेतृत्व। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या एका हाकेला कानात साठवण्यासाठी लालबाग परळमधून एक फौज उभी राहिली। दगडू दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवराज्यासाठी मुंबईतील शिवसेनेचा दारुगोळा आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणजे लालबाग आणि परळ, हा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचे कार्य सेनेचे हे मावळे अविरत करत आहेत। बाळासाहेबांनी अंगा खांद्यावर खेळवला, ज्या मानी जीवाचं रान केलं तुझ्यासाठी, त्या ठाकरे फॅमिलीला बोलताना जरा मागे पुढे जीवाला आचका दे। आता बाळासाहेबांवरती बोलायला सुरुवात केली। अरे वा रे वा, म्हणजे मी जर मराठीचा मुद्दा चोरला असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही चोरला नाही का? राज ठाकरे चड्डी घालता होती का तेव्हा तुला? जोपर्यंत चालले तोपर्यंत ठीक आहे, ज्या दिवशी शिवसैनिक ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घालून रस्त्यावर उतरेल त्या दिवशी तुझ्या ठाकरे यांच्यावर देखील विचार केला जाणार नाही, नीट लक्षात ठेव। शिवसेना ही मर्दाची संकट आहे, वेळ प्रसंग येईल तेव्हा जो शिवसैनिक हातात तलवार धरतो तो छत्रपतींचा वारस होऊ शकतो। पण हिंमत असेल तर विधानसभेला बाहेर समोर ये, तुला माती कशी चारतो का? शेकडो वर्षांपूर्वी हे हिंदवी राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं म्हणत मावळे प्राणपणाने लढले। आणि आज आम्ही नव्या पिढीचे मावळे त्यात शिवबांचं स्वराज्य टिकवण्यासाठी जीवाचं रान करू। जय भवानी, जय शिवाजी।
जय हिंद, जय महाराष्ट्र.